जय गुरु. जय गुरु सर. ठीक आहे, आपण एक 2-3 मिनिटं थांबूयात, कारण की मी 5 मिनिटं म्हणलो होतो त्यामुळे. कपिलजींनी कळवलंय की ते येणार नाहीयेत आणि छायाताईंनी पण कळवलंय नाहीयेत त्या. Yes, sir. चालेल, आपण सुरुवात करूयात. वह हर्षित होता है. क्या तुझे. हम्म, हम्म. म्हणजे आता आपण 13वं चाललो होतो, बरोबर वाक्य. हो, 13व चाललो होतो. आणि म्हणजे ते मोहिनीताई तुम्ही करत होतात का? नाही सर, आठवत नाही मला. माझं चालू आलेलं नव्हतं. अच्छा, आलेलं नव्हतं का? मग सुकेशाताई असणार आहेत माझ्या आठवणीनुसार. ठीक आहे, मग हरकत नाही. मोहिनीताई तुम्ही घ्या, सुकेशाताईंचं मी होतं असं धरतो, त्या नाही येत म्हणून तुम्ही. हो. वीर युद्ध क्षेत्र लढता है. युद्ध क्षेत्र लढता है म्हणजे वीर. माझ्या ते हिंदी वाक्य पण जरा मला चुकीचं वाटतंय. मराठी पुस्तकात काय दिलंय? वीर रणांगणात युद्ध करतो. हा, रणांगणात युद्ध करतो. बरोबर आहे, रणांगणात सप्तमी आहे. हम्म. हा, आता ठीक आहे. मग मोहिनीताई मराठी अपर्णाताईंनी वाचले ते करून दाखवा बघू. वीर रणांगणात युद्ध करतो. वीर. वीरला वीरच शब्द यूज करत असेल वीर आहे, सर. वीर आहे, हो, वीर. वीरह. हा, वीरह, वीर. कारण की पुल्लिंगी आहे ना. हा, युद्ध क्षेत्रे येईल. युद्ध क्षेत्रे पण चालतं ना हो, सर, रणांगण. चालेल, युद्ध क्षेत्रे. वीर युद्ध क्षेत्रेच म्हणजे सप्तमी काय होईल? क्षेत्रे. क्षेत्रे. युद्ध क्षेत्रे लढता. लढत असतील काय? इंटरेस्टिंग आहे. हा, लढता म्हणजे म्हणजे रणांगणात लढाईला काय म्हणतात सर? समर वगैरे की समरांगण असं जसं म्हणतात तसं नाही. नाही, पण ते अ, समरांगण म्हणजे परत युद्ध क्षेत्रच झालं. हा, लढता है साठी होते. थांबा थांबा, सांगू नका, सांगू नका. पण आता त्यांना पांगळ नका करू तुम्ही. हा, मला आठवत नाहीये. अ, युद्ध मी ते. तुम्हाला थोडीशी हिंट फक्त देतो की युद्ध हा धातू आहे. युद्ध ते. हा, युद्धते. बघा, वीरः रणांगणे युद्धते. युद्ध धातू युद्ध ते. येतो. हा, आतापर्यंत म्हणजे सर आलेला नाही आपल्याला, नाही म्हणून आलेला, मला. ठीक आहे, हा. हरकत नाही. पण अहो, ठोकून द्यायला काय हरकत आहे? हो. फार फार वीर. तर चुकेल आणि मी वीर म्हणेन की नाही, असला काही रणांगणे धातू युद्ध नसतो. ते. हम्म. अडवून नाही बसायचं बघा. युद्ध क्षेत्रे युद्ध तेव्हा चालेल का? हो, युद्ध क्षेत्रे युद्ध तेही चालेल, पण ते ऐकायला जरा चुकीचं वाटतं ना. युद्ध हम्म. क्षेत्रात युद्ध करतो त्याऐवजी रणांगणात युद्ध करतो.
हो, आपण रणांगणच वापरतो तसं म्हणजे नाही तसं संस्कृतमध्ये नाही, पण येतं. युद्धक्षेत्र हा चुकीचा नाहीये विशाखाताई म्हणतायत त्या. मराठीच आहे. पण युद्धक्षेत्रात आता बाकी काय करणार? युद्धच करणार ना. पण युद्धक्षेत्रे पण चालायला पाहिजे ना सर, म्हणजे ते पण नक्कीच म्हणजे चालेल हो. संस्कृत माझं वाक्य. म्हणणं काय की 2-2दा युद्ध वापरायची गरज नाही. रणांगणे युद्धते म्हटलं तरी कळतं. हो. सोपा शब्द आहे ना. रणांगण हा आपण किती वेळा मराठीत वापरलाय. बरोबर. नाही हां, ते आहे, मी फक्त बरोबर आहे का नाही बरोबर म्हणून. आहे. व्याकरणदृष्ट्या तुम्ही बरोबर आहात. हम्म. हां, म्हणजे असं झालं की मी शाळेत शिकते. मी शाळेत अ, विषय शिकायला जाते. आता शाळेत शिकायलाच जातात बहुतांशी लोकं. बरोबर. हां, फार थोडे लोकं शिकवायला जातात. तशा अर्थी मी म्हणत होतो. पण युद्धक्षेत्रे, कुरुक्षेत्रे, युद्धक्षेत्रे वगैरे चालेल. धर्मक्षेत्रे, कुरुक्षेत्रे म्हणलं होतं ना हम्म, भगवंतांनी. हो सर, नवीन शब्द ते विसरलोच की आपण कुरुक्षेत्रे पण आणि नाही, कुरुक्षेत्र वेगळं बरं का. धर्मक्षेत्रे. कुरुक्षेत्र भगवंतांना अ, कुरुक्षेत्र म्हणजे ही ही गाव तो जो याचं नाव ती आहे सर. जागा आहे हा जागेचं नाव आहे, लोकेशनचं नाव. हां. त्या अर्थी म्हणले होते. अ, हो, म्हणजे कुरुक्षेत्र हे भारतामधलं एक गाव आहे. गाव आहे. हो सर. हां, तिथे ऍक्च्युली लढाई झाली कौरव तिथे पांडवांची. वडदारी बरोबर आहे. कुरुक्षेत्रात कुरुक्षेत्र. माझ्या मते हरियाणामध्ये येते. हरियाणामध्ये उत्तर प्रदेशमध्ये ना. कुरुक्षेत्र म्हणजे ते हरियाणात असावं असं मला का कोणास ठाऊक वाटतं. पण मी चुकीचा असू शकतो. नाही, हरियाणातच आहे. हरियाणातच आहे ना. लिहून मनालीला जाताना लागलं होतं कारण बस. हां, मग बरोबर आहे. मग नक्की हरियाणा. बरोबर. चालेल. पुढे जायचं आपण. पुढचं कोण करणार आहे आता? मोहिनीताई झाल्यामुळे एकदम लताताई. छायाताई आज नाहीयेत. तर बहुतेक लताताई पण नाही येत आज. अच्छा, त्यांनी त्यांनी पण टाकलंय मेसेज का टाक. काही? मी बघितलं नाहीये आता. दोघी हाँ, नाही येतात. हां, मग मैं एकदम सब अपर्णाताईच. मैं सब जानता हूँ. मी सर्व जाणतो. हम सर्वम अ, जानामि. बुध्यते. बुद्धे. बुद्ध्य बुद्धे बुद्धे बुद्धे. बुध्यते आत्मनेपदी. आणि जानामी पण चाल. जानामी पण चालेल. हम्म. लास्ट 6व्या धड्यामध्ये ही सगळी क्रियापद आहेत. हां, बरोबर म्हणजे आहे. माझ्याकडे त्यामुळे पुस्तक असल्यामुळे मी बघतीये, म्हणजे पाठ नाहीये. ठीक आहे, बुध वापरा. हरकत नाही आत्मनेपदी. बुध्यते असं. आणि मगाशी पण ते युध्यते आहे ना, ते होतं मागच्या हां, त्यांची धड्यात. अपेक्षा कशी आहे माहिती आहे का? की तुम्ही पुस्तक हे जर का नवीन नवीन अभ्यास करत वापरायला असाल ना, पाहिजे ना. तर हं, जे पुस्तकात जी शब्द किंवा धातू तुम्ही शिकलेत, ते शक्यतो त्या धड्यामध्ये जर का काही वाक्य करायची असतील किंवा उत्तर द्यायची असतील, हं, तर त्याच्यात वापरा, अशी त्यांची अपेक्षा आहे. हं. हां, आणि म्हणून युद्धते आणि बुद्धी. जाण बुद्धी. हं, हां, जानामी जरी बरोबर असलं तरी बुद्धे हं, या धड्यासाठी अपेक्षित आहे. पण आता हं. तुम्ही परीक्षेत जेव्हा असाल, त्यावेळेला काही तुम्हाला धड्यांचं बंधन जाणवणी. नाहीये. हं, चालेल. हं. त्यावेळेस तुम्हाला जे आठवतंय ते करा. हो, हो. हां, चालेल. 15वा कुठला आहे आता? वाक्य घ्यायला कोण आहेत? मी निशिगंधाताईंनी मला खरं मेसेज केला होता, की मी आज येतीये म्हणून. गॅलेक्सी कोणीतरी दिसतंय, ते कोणी माहिती नाही. 1 मिनिट आपण बघूयात. गॅलेक्सी कोण आहेत तुम्ही? अनम्यूट करा आणि स्वतःची ओळख सांगा. सर मी आले आहे. इतका वेळ माझी लिंक उघडत नव्हती म्हणून मला वेळ लागला. बरं, तुम्हीच आहात ना? नाही नाही, मी गॅलेक्सी म्हणून मी नाहीये. मग? पण
तुम्ही विषय काढलात ना की मी कळवलं हो, होतं म्हणून तेच इतका आहे. वेळ लिंक कारण उघडत तुम्हीच नव्हती माझी. बोलताय ताई. त्याच आहेत. नाही तुम्हीच गॅलेक्सी आहात ताई. अरे पण मी तर काय गॅलेक्सी बरं असू दे, मी बघते मग काय झालंय ते. पण म्हणजे मी आलेली आहे आत्ताच, कारण लिंक उघडायला वेळ लागला. हा, असो. कारण की तुम्ही जेव्हा बोलताय ना तेव्हा गॅलेक्सी A32 5G आहे ना ते हो ठळक पण होत ते आहे. काहीतरी चुकलंय मध्ये. बरं असू दे, मला वर्गात यायला मिळालंय खूप झालं. चला. हा, मी तेच म्हणलं. ठीक आहे, चला मग ताई तुमचाच क्रमांक आहे. हा, काय संस्कृत भाषा में अनुवाद कीजिए. हा, 15वं वाक्य आहे. 15. तू कुछ नहीं जानता. त्वम अ, नहीं जानासी. अ, कुछला काय म्हणायचं? क- कुछ किमपी ना किमपि न जानासी त्वम. बुद्ध्यसे. बुद्ध्यसे. हा चालेल, हा, बुद्ध्यसे. बुध तुमच्या आपण आता बुद्ध्यसेवरनं ठरलं होतं ना हा की बुध चाललेला धातू विषय होता वापरायचा. तो. हा, बरोबर आहे. हा, बरोबर आहे. म्हणून बुद्ध्यसे बुद्ध्यसे. आत्मनेपदी बुद्ध्यसे आहे बघा. आत्मनेपदी आहे म्हणून. हा. चालेल. 16वं कोण घेत आहेत आता? निशिगंधा ताई, हम्म, हम्म. श्रीमती. नंतर सीमा ताई. सीमा. यहाँ पर क्यों थूकते हो? हा, इथे का थुंकतोस? स्ठीव असं काहीतरी होतं. शिव. हो, हा, शिव होता. इथे का थुंकतोस? अत्र अत्र किम? हे तर नक्की आहे. हो, अत्र किम? नाही, क्यों. किम का ना? किमर्थम असेल ना. किमर. हा, अत्र त्वम ब्रॅकेट मध्ये घेऊ शकतो का? गरज हो, नाही. अत्र स्ठिव्यसी म्हणलं तर लगेच हा, कळतं बघा. ते त्वम असणार. त्वम आहे. हा, त्या म्हणायची पण गरज नाही. किमर्थम, हा, का. का. अत्र किमर्थम स्थिवस? स्ठिव्यसी. येस. VSC. बरं. पुढे कोण घेत आहे? सीमाताई नंतर विद्याताई. भोजन करके वह तृप्त होता है. म्हणजे मराठीत बघा, भोजन करून तो भोजन तृप्त करून होतो. तो तृप्त होतो. भोजनम कृत्वा. किंवा हा, भोजनम कृत्वा बरोबर आहे. हा, भोजनम कृत्वा तो म्हणजे सह सह तृप्तम भवति. तृप्तम भवती. आणि जरा अजून जरा चांगल्या प्रकारे वापरा. तृप्यते. सह तृप्यते. तृप्यती. सॉरी, नॉट तृप्यते, तृप्यती. सह तृप्यति. हा, भोजनम कृत्वा सह तृप्यति. हा, अ, 18वं कोण घेतंय तुमच्या नंतर? कपिलजी आणि हे दोघं जण नाही येऊ शकले, ते कुठेतरी अडकलेत म्हणले. विशाखाजी मग. मुझे प्यास नहीं लगती. हा, मला तहान मराठीतलं वाचवा. मला तहान नाही लागत. हम्म. अहम न हम्म. प्यास तृष्णा असं काही आहे का? तृष्णा म्हणजे तहान. तृष्णामी. अहम न तृष्णामी बघू ना आपण. तृष्णामी होईल का ते? तृष्यामी. दृश्यामी. हा, लगती म्हणजे नाही, तृष्यामी. तृष्यामी. तृष म्हणजे तहानणे. ओके, तृषचे. तहानणे म्हणजे ओके. तृष धातू. तृष्यती. आणि मग आम्ही, आवह, आम, सी, थ, ती, त, अंती प्रमाणे तृष्यामी. ठीक आहे. हो. हे महत्वाचं आहे क्रियापद. तृष्यामी. अहम तृष्यामी म्हणजे मला तहान लागली आहे.
किंवा मी तहानलेलो आहे म्हणतो ना आपण मराठीत. बरोबर. हा 19वा. क्या तुझे प्यास लगती है? नाही, मोहिनी ताई आहेत ना, सॉरी. हा मोहिनीताई आहेत. मोहिनीताई तुम्ही म्यूटवर आहात का? हो सर. क्या तुझे प्यास नहीं लगती? काय तुला नाही 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 लगती वगैरे कुठे नाही, कुठं मनात न घालताय. ती है? क्या तुझे प्यास लगती है? म्हणजे हा काय तुला तहान लागते? लागते. हा लागते. तर काय म्हणजे की कायसाठी किम हा अगदी बरोबर. किम किम त्वम त्वया त्वम नाही त्वम हा त्वम अ, दृश्य धातूच आपल्याला यूज करायला लागेल. दृश्यसी. ती हा क्या म्हणजे किम किम त्वम. त्वम दृश्यसी. बघा किती सोपं आहे. सर पण ते नाही नाही संस्कृत मध्ये करायचं किती बरं. सोपं आहे बघा. एका ह्याच्यात प्यास लगती है 3 शब्दाचा फक्त 3 एक शब्द शब्दाचं झाला. एका शब्दात झालं. सर हे तृषामी उत्तम पुरुष म्हणजे तृषामी तृषा वह आणि वह तृषामह तृष्यामः मह असंच येईल ना. तृष्यसि दृश्यसे तृष्यथः तृष्यथ तृष्यथ तृष्यति तृष्यतः तत्व तृष्यन्ति. शक्ती. हा बरोबर आहे. हं? ठीक आहे चालेल. परशुराम का क्रोध परशुराम शांत. का हा घ्या परशुराम घ्या का घ्या क्रोध ताई. हो शांत होता है. हा परशुरामाचा राग शांत होत असतो. असंच आहे मराठीत. बर होता ठीक आहे. है होत असतो. परशुरामस्य क्रोधः शाम्यति. हा शाम्यति. बरोबर आहे. क्रोध शाम्यती. क्रोध हे वाक्यातला कर्ता आहे. हम्म. परशुराम नाही शांत होत, परशुरामांचा क्रोध शांत होत. क्रोध शांत होतो. शाम्यति. बघा ना आपण म्हणतो ना अग्निशमन हो. म्हणजे काय, अग्नी शांत जे करतात ते म्हणजे विझवतात ते. हो. हा. शमन हा शब्द बनलेला आहे त्याच्यावर. शम शाम्यती. शाम्यति. हम्म. मग आता तहान शांत करण्याला काय शब्द होईल हो प्रणताई? तृषा हा तृष्याम शाम तृषा तृषा शमन. शमन. बघा तृषा शमन. जलम तृषा शमनम करोती. करोति. हो की नाही? पाणी आणि तहान भागवतं. जमवते. जमवते. बघा आपण कोणी न सांगता आपण छान वाक्य केलं की जे कुठेही पाठ्यक्रमात नाहीये आणि अगदी माहिती असलेल्या शब्दांपासून केलं. आपल्याला अग्निशमन मधनं शमन कळलं होतं. तृषा म्हणजे तहान. तृषा शमन. ठीक आहे. हो. हा, चालेल. आता बघा आपण इथे अ, अ, आगत्य येऊन करून जाऊन वगैरे हे असे जे प्रकार आहेत ना त्याला लेबंत रूप म्हणतात क्रियापदाची. शेवट बघा सगळ्या य य य य येत आहेत इथे. आता आणि मला तुम्ही हे वाचल्यानंतर मला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे जिथे त्वा प्रत्यय लागतो ना तिथे गत्वा होतं. पण ल्यप प्रत्यय जिथे एखाद्या धातूच्या अलीकडे उपसर्ग लागलेला असतो ना, म्हणजे प्र हा उपसर्ग आहे, परी उपसर्ग आहे, आ हा उपसर्ग आहे, परी उपसर्ग आहे, सम हा उपसर्ग आहे, आ उपसर्ग आहे, वी उपसर्ग आहे,
उपसर्ग उपसर्ग, सम उपसर्ग, अव उपसर्ग आहे, उत उपसर्ग आहे, उत इथे पण उत्तच आहे, नी उपसर्ग, प्र उपसर्ग, आ उपसर्ग, अनु उपसर्ग, प्रति उपसर्ग, प्रा उपसर्ग. जिथे जिथे उपसर्ग असलेला धातू असतो त्याचा तिथे शेवटी य प्रत्यय लागतो, ल्यबंत म्हणतात त्याला. एक असतं त्वा रूप आणि दुसरं असतं ल्यप रूप. प्रविश्य कोण वाचते आता? पहिला एक अख्खाच्या अख्खा कॉलम कोण वाचेल आता? अपर्णाताई नंतर निशिगंधाताई तुम्ही वाचता 1 ते 10. हो 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 वाचते. हा. ते वाचते. हा मी ते हा प्रविश्य म्हणजे घुसकर, हा परित्राय मराठीत आम्हाला सांगा ताई, आम्ही सगळे मराठी भाषिक आहोत. हो हो नाही आम्हीच आहे. प्रविश्य म्हणजे घुसकर म्हणजे घुसून, किंवा परित्राय प्रवेश रक्षा करून, करून बरं म्हणजे का, प्रवेश करून हे जास्त प्रवेश बरोबर करून. वाटतं. हा प्रवेश करून, रक्षा करून, अपृच्छ्य पूछकर म्हणजे विचारून, आता 1 मिनिट हा ताई, परित्यज बघा, परित्राणाय साधूनाम तुना विनाशायच्या दृष्टी हा विनाशायच परित्राणाय हा रक्षा शब्द फक्त करण्यासाठी. तिथं परित्राण म्हणजे रक्षण असं होतं आणि हा परित्राणाय म्हणजे रक्षणासाठी. करण्यासाठी. हा हा अपृच्छ्य पूछकर म्हणजे विचारून, विचारून, बरोबर. परित्यज्य म्हणजे त्याग कर म्हणजे त्याग करून, हम्म, संदिश्य म्हणजे निर्देश करून, आरुह्य म्हणजे चढ करून म्हणजे वर चढून, बरोबर आहे. म्हणजे आपण घोड्यावर चढून जे म्हणतो ना घोड्यावर चढून. हा तसं. विसृज्य म्हणजे छोडकर सोडून देऊन, विमुह्य मोहित होकर मोहित होऊन, विभज्य म्हणजे बाटकर म्हणजे वाटा करून किंवा बघा, अविभाज्य घटक आपण म्हणतो की नाही, अविभाज्य गणितात तो शब्द त्याच्यावरून आलेला आहे. अविभाज्य घटक म्हणजे जो वेगळा करता येत नाही असा येत घटक. नाही. संतुष्य संतुष्ट होकर म्हणजे प्रसन्न होऊ. प्रसन्न होऊन, करेक्ट. हा, पुढचं तर कोण घेतंय? निशिगंधाताई नंतर सीमाताई. पुढची सीमा 11 ते 19. अवर्तीय. नाही, नीट वाचा ताई. अव अवतीर्य आहे ते. अवतीर्य. हा अवतीर्य, अवतीर्ण हा, होण्यासारखं का? बरोबर आहे. अवतीर्ण होणे म्हणजेच अवतार घेणे ना. अवतार अवतार घेणे. घेतो भगवंत म्हणजे काय? खाली येतो ना तो. हो. त्याच्या देव रूपात म्हणजे उच्च स्थानी जो असतो तो मनुष्य रूपात येतो. म्हणजे थोडक्यात त्याचं हम्म. डिमोशन होतं. हम्म. तो स्वतःचं डिमोशन करून घेतो आपल्या उद्धारासाठी, मनुष्य प्राण्याच्या किंवा प्राणी मात्रांच्या. बरोबर. अवतीर्य उतरून. उतरून, बरोबर आहे. हा. उत्थाय उठून. उठून. उड्डीय उडून. हम्म, निपीय पिऊन. पिऊन, बरोबर आहे. प्रस्थाय प्रस्थान करून. आगत्य येऊन. हम्म. अनुभूय अनुभव करून. प्रतिज्ञाय प्रतिज्ञा करून. प्रारंभ करून. आता बघा, आपण मराठीत आगत्य म्हणतो ना, ते जरा खरं चुकीचा शब्द आहे तो. हम्म. खरं ते स्वागत करून म्हणायला पाहिजे. पाहुण्यांचं स्वागत असतं, आगत्य नसतं. आगत्य म्हणजे येऊ नये. येऊन. हा, मराठी भाषेने त्याचा खरा चुकीचा वापर केलेला आहे. पण आता तो शब्द इतका प्रचलित झालाय की तो कोणाला चुकीचाच वाटत नाही. पण तो अगत्य आहे ना, तो अगत्य नाहीये. अगत्य आहे का अगत्य हो ताई? अगत्य. अगत्य आहे. काय त्यांचं अगत्य होतं असं. अगत्य का आणि अगत्य? माझा जरा अय थोडासा घोळ अ होतोय. अ अगत्य. हा, मग अगत्य असेल तर ते बरोबर आहे. मग मात्र बरोबर आहे. कारण की कसं होतं ते म्हणजे न गेलेल्या बद्दल असणार ते अगत्य. कारण की तिथं लागलेला आहे आणि मुळे विरुद्धार्थी अर्थ
अपेक्षित होतो तिथे. गत्य म्हणजे गेलेला आणि अगत्य म्हणजे आलेला असं होतं ना. आणि आपण नेहमी आलेल्याच स्वागत करतो. अशा अर्थी तो अगत्य असेल मग. तर आज मी नवीन काहीतरी शिकलो, अगत्य. इतके वर्ष मी बरोबर अगत्य लिहायचो. फारसं लिहायला लागत नाही ते बोलतानाच बोलतो आपण. नाही, अगत्य बोलतो पण कधी कधी असं वाटतं की नाही अगत्य आहे का अगत्य आहे. होतं असं. ठीक आहे. हा, ते हे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. अनेक वर्ष चांगलं मराठी न लिहिण्याची हा परिणाम आहे. असं. हा, चालेल. हा. सीमाताई तुम्हीच करत होतात ना? हो, हा. मीच करत असते. हा, अगत्यावर आपण थांबलो होतो. पुढचं घ्या ना. नाही, झालं होतं सगळं. अनुभूय, अनुभव करून, हम्म, प्रतिज्ञाय, प्रतिज्ञा करून, हम्म. प्रारंभ म्हणजे प्रारंभ करून, प्रारभ्य येते. प्रारब्ध. ब प्रारब्ध. ब आहे तो. ब ला य जोडलाय. हा, र वर प्रारब्ध, अनुस्वार नाहीये ताई. प्रारब्ध, हम्म, प्रारंभ करून. हम्म. आणि आरभ्य म्हणजे आरंभ करून. आरंभ, आरभ्य, आरंभ्य नाही, आरभ्य. आरंभ. हम्म. म्हणजे सुरुवात करून. चालेल, आता आपण काही वाक्य बघायचे आहेत. सीमाताईंचं झालंय, त्यामुळे आता एकदम विद्याताईंकडे जाऊ. वाक्यानि. हम्म. 1. तं विसृज्य सः क्व गच्छति. तू विसृज्य म्हणजे विसर्जन करून का? सोडून. हा, विसर्जन म्हणजे विसर्जन करून. मी परत एकदा दाखवतो बघा. बघा, एकदा परत वाचायचं असेल तर सगळी परत एकदा वाचून घ्या. हा, विसृज्य छोडकर. हा, सोडून. विसर्जन करून, तेच सोडून. हा, विसर्जन करून नाही, विसर्जन म्हणजे सोडून. सोडून सोडून हा, आपण आईला म्हणतो ना, तू मला सोडून छोडकर. जाऊ नकोस. हम्म. हा, त्यातलं ते विसृज्य. तुला सोडून तो क्व गच्छति, कुठे जातो हा, का तुला गेला? सोडून तो कुठे तो जातो. गच्छती कुठे म्हणजे जातो? वर्तमान काळ आहे ना ताई. हम्म. सह क्व तुला सोडून तो अगच्छत कुठे म्हणलं असतं जातो? तर भूतकाळ झाला असता तो अगच्छत. हम्म. पण इथे गच्छती आहे म्हणजे वर्तमान काळ म्हणून. हो हो, हा, त्याला सोडून तो कुठे हा, जातो? तम. हा. कारण की सहा तौ ते प्रथमा, तम तौ तान द्वितीया. बरोबर आहे. हम्म. हा, म्हणजे त्याला सोडून त्याला तो कुठे जातो. तो कुठे जातो? क्व म्हणजे कुत्र. क्व आणि कुत्र दोन्ही चालतं वापरलेलं, समानार्थी शब्द आहेत हम्म. आणि दोन्ही अव्यय आहे. हा, चालेल, कोण घेत आहे तुमच्या नंतर? एकदम विशाखाताई आहेत का? मी आहे का? अहम हा, गृहं विमुच्य न वनं न गमिष्यामि. विमुच्य हा, म्हणजे सोडून परत. सोडून परत. त्यामुळे अहम गृहं, मी घर सोडून, वनात, वनाला, वनम, बरोबर आहे, न वनाला जाणार वनाला नाही. न जाणार नाही, न गमिष्यामि. बघा, असं जर का प्रभू श्रीराम म्हणले असते कौसल्या मातेला तर किती आनंद झाला असता तिला. पण त्यांनी तसं नाही केलं ना. वचन मोडलं असतं ना मग. पितृवचन होतं ना दिलेलं. घ्या, पुढचं वाक्य कोण घेत आहे आता तुमच्या नंतर? मोहिनीताई नाही, सुकेशाताई नाहीच ना आल्या का, नंतर जॉईन झाल्यात? नाही, घ्या. मोहिनीताई तुम्हीच आहात.
तुम्ही म्यूटवर आहात आणि हो सर हो. हा मोदकान विभज्य भक्षयन्तु. विभज्य म्हणजे बाटकर, जे वाटून हा मोदकांना म्हणजे मोदकांना लाडवांना. लाडवांना. हो. मोदकान कुठली विभक्ती येते ती? द्वितीय कान आहे. द्वितीय. रामान द्वितीय ना. रामान हो. मोदकान तर स ते सलाना ते तर मोदकांना, मोदकाला, लाडवाला, नाही मोदकाला नाही, लाडवांना. हा आपण नेहमी लाडवाला ती चूक करतो सगळेजण. हा वाटून भक्षयन्तु. हा म्हणजे तुम्ही खाऊया खावे. खावे. हा मी की म्हटलं होतं खा ना, अंतू बरोबर तू. अंतु. हा हा अंतु. तू आला की अज्ञार्थ असतं ते. लाडवांना लाडूंचे भाग करून खावेत. ओके. लाडूचे हा खरं किंवा हे लाडवाला हा वाटून वाटून खा नाही, असं नाही. लाडवांना भाग करून खा आणि कंसामध्ये तुम्ही सगळे, कारण की भक्ष्ययंतू आहे. ओके. हम्म. पण मग हे भक्षयंतू करून तर खावे खावेतच होईल. ना. करून खावेत आ, असं म्हणजे हा बोला बोला बोला. मग हे सर करून खावे तसं बरोबर आहे का हे तू ताम भक्षयन? अंतू. नाही नाही, ते प्रिस्क्रिप्टिव्ह होतं मग भक्ष्ययंतू. इथं भक्ष्ययंतू आपल्याला आज्ञा देते. मी म्हणलं होतं ना, तू म्हणजे अंतू भरवा, असं मी लक्षात ठेवलं होतं. आज्ञार्थ. मग तुम्ही नुसतं नंतर करून खा असं नाही का होणार, कारण हा खा करून पण खा आज्ञा. पाहिजे, तेच मी म्हणून तर करेक्शन करणार आहे ते, कारण की ही आज्ञा आहे. कुठेशी गेलं आपलं हे पान? चालू आहे का? प्रविष्य झालं होतं. कारण की माझ्या ते भक्षानी भक्षाव भक्षाम, भक्ष भक्षतम भक्षत, भक्षतु भक्षताम भक्षंतु, असं झालं तो धातू. भक्षयंतु, सॉरी, नॉट भक्षतु. ठीक आहे, त्यामुळे मी हे म्हणजे ह्याला चेक लोट करून सांग. लकार म्हणायचं का सर? कुठलं? लोट लकार म्हणायचं का हे? लोट लकार, बरोबर, आज्ञार्थ. हं. चालेल, मी सेव. वाचू सर. हो हो हो, अगदी. इतः प्रस्थाय त्वं क्व गमिष्यसि. इथून निघून किंवा प्रस्थान करून तू कुठे जातोस, नाही नाही, जाशील. जाशील, बरोबर आहे. भविष्य भविष्यकाळ. काळ आहे. इथं म्हणजे हम्म, इथून. हम्म, आणि प्रस्थाय म्हणजे प्रस्थान करून, म्हणजे इथून हम्म. प्रस्थान करून तू कुठे जाशील. कुठे जाशील. हा. निघूनही चालेल, प्रस्थान करूनही चालेल, हम्म, दोन्ही चालते. ठीक आहे. हम्म, अगदी बोली मराठीमध्ये निघून म्हणतो आपण दररोजच्या हम्म, मराठीत. हम्म. जरा थोडस चांगल्यापैकी मराठी बोलायचं झालं तर प्रस्थान करून. चालेल. पुढचं घ्यायचं. निशिगंधाताई. घेते. पुढचं वाक्य सर? हा, पाचवं आहे ना वाक्य आपलं. नाही, माझ्याकडे 4च दिसत आहेत. पाचवं आहे ना, अश्वम आरोह्य. थांबा, त्यांचं कदाचित फ्रीज झाले असतील. नाही, स्क्रीन खालीवर कर ना, कदाचित दिसेल. मोठं नाही, केलं केलं असेल की ना खाली कोणी. पुष्कळ केलं मी. माझ्याकडे 4च आली आहेत. बघा. पण तुम्ही वाक्य वाचा, मी सांगते मग. बर. अश्वम आरोह्य सह
मृगयार्थम गच्छति. घोड्यावर आरूढ होऊन तो शिकारीसाठी जात आहे जात आहे किंवा जातो. जातो. हा, घोड्यावर बसून तो शिकारीला जातो. शिकारीला जातो. आता आलं माझ्याकडे. हा, ठीक आहे, खगाः हरकत नाही. उड्डीय वाचू ना. हो 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 हो. खगाः उड्डीय वृक्षेषु उपविशन्ति. हम्म. पक्षी उडून वृक्षावर ताई बसतात. ताई ताई वृक्षेषु आहे वृक्षात किंवा वृक्षामध्ये वृक्षांवर. अनेक वचन आहे ना सप्तमी. अनेक वचन आहे. हा, मग वृक्षांवर. अनेक पक्षी. हा, अनेक पक्षी. खगाः म्हणजे पण अनेक वचन. हा, अनेक पक्षी उडून अनेक उडून वृक्षांवर अनेक बसतात. वृक्षांवर बसतात. हा, आता अनेक म्हणायची गरज नाही, कारण की मी आपलं अनेक का म्हणलं तर तुम्हाला बहुवचन लक्षात यावं म्हणून. हो, पक्षी उडून पक्षी वृक्षांवर उडून वृक्षांवर बसतात. बसतात किंवा झाडांवर बसतात, दोन्ही झाले. झाडांवर. हम्म. सातवं वाक्य कोण घेत आता? सीमाताई नंतर विशाखाताई. विद्यार्थी. नाही, विद्याताई नाही, तेंडुलकर, सॉरी. आम्ही अपृच्छयैव गन्तव्यम्. अपृच्छै. यैव व. आहे पुढे ना. हा, अपृच्छयैव. अपृच्छैव. अपृच्छैव गन्तव्यम्. हा, पहिल्या ताई हा संधी सोडवा ताई. अपृच्छ अधिक अधिक ऐव. नाही, एव. एव एव. अपृच्छ मला अधिक एक एव. लक्षात येते बरं का, आपल्या वर्गात 2-3 लोक सोडले ना तर त्यांच्या सगळ्यांचे तुम्हा लोकांचे संधी अत्यंत कमजोर आहेत. आणि मी ही धोक्याची घंटा वाजवतोय. तुम्ही जर का हे संधी असेच कच्चे ठेवलेत ना तर याच्या पुढचं शिक्षण अजून अजून अवघड होत जाईल. म्हणजे नदीची पातळी वाढल्यावर जशी सरकार धोक्याची घंटा देतं ना तशी मी देतोय तुम्हाला. 2-3 लोक आहेत ते बरोबर करतायत आपल्या वर्गात, पण बाकीच्यांचं अत्यंत कच्चं राहिलेलं दिसतंय. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण फक्त 11वा दिवस आहे ऑगस्टचा आणि सप्टेंबर मध्ये परीक्षा आहे. जवळपास 40 दिवस आहेत आपल्याकडे. ठीक आहे, तुम्हाला संधींवर काम करावंच लागणार आहे, आवडत असो अथवा नसो. मी कोणाची नावं घेत नाहीये वर्गामध्ये, पण प्रत्येकाला मी सांगितलेला गोष्ट ध्यानात आलेली असणार आहे. कारण की हे छोटे छोटे संधी हे चुकताच कामा नयेत. आणि संधींवरचा एक अख्खाच्या अख्खा धडा आपण शिकलेलो आहोत. सगळ्यांनी तो गिरवायला पाहिजे. आणि ज्या लोकांना माहिती की आपलं कच्चं आहे त्यांनी तर नक्कीच. ठीक आहे, चालेल. बर, मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितोय, म्हणजे अजून आपलं किती राहिलेत मला जरा बघायला पाहिजेत या धड्याच्या स्लाइड्स. एक आहे, ती आपल्याला करायची आहे. ब्रूयात वगैरे, गच्छेत वगैरे, दद्याम दद्याव, विधिलिंग बघतोय. आणि हा तक्ता आहे, हा तक्ता आहे. आजपासून तुम्ही सीता या स्वयंवर म्हणून एक PDF फाईल दिलीपजींनी पाठवलेली आहे बघा आपल्या ग्रुपमध्ये. ती पुढच्या धड्यावर आहे, सीता स्वयंवर. तर ती PDF ची फाईल जवळ 12 का काहीतरी 18 पानं का 20 पानं त्यांनी सगळं केलेलं आहे. ती देखील तुम्ही वाचून या. आता लवकरच आपली परवापर्यंत ती सुरुवात करू आपण त्या धड्याला.
ठीक आहे, असा अंदाज आहे.